श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. उद्या बुधवारी 29 जुलैला आहे गुरुपौर्णिमा. आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच आपण गुरुपौर्णिमाही साजरी करत असतो. स्वामी महाराजांनी आपल्याला भरभरून खूप काही दिलेलं आहे आणि म्हणूनच त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच आपण गुरुपौर्णिमाही साजरी करत असतो. आपण सर्व स्वामी सेवेकरी आहोत आणि आपण स्वामी महाराजांना आपले गुरुपद हे दिलेले आहे. स्वामी महाराजांना अजूनही तुम्ही जर तुमचे गुरुपद हे दिलेले नसेल तर उद्याची ही सुवर्ण संधी तुम्ही सोडू नका. कारण गुरुपौर्णिमेलाच स्वामी समर्थ महाराजांना आपलं गुरुपद हे आपल्याला देता येतं. आणि म्हणूनच तुम्हीसुद्धा उद्या स्वामी महाराजांना तुमचं गुरुपद हे अवश्य द्या. स्वामी महाराजांच्या दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये जाऊन तिथे गुरुपद हे तुम्ही स्वामी महाराजांना देऊ शकतात. किंवा तुम्हाला जर केंद्रात मठात जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरीसुद्धा स्वामी महाराजांना आपलं गुरुपद हे देऊ शकतात. घरच्या घरी हे गुरुपद आपण स्वामी महाराजांना कसं द्यावं याबद्दलची माहिती देणारा व्हिडिओ मी कालच माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तर तुम्हालाही जर स्वामी महाराजांना घरच्या घरीच गुरुपद हे द्यायचं असेल तर ते कसं द्यावं, कोणता मंत्र म्हणावा याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ अवश्य बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही स्वामी महाराजांना तुमचं गुरुपद हे अवश्य द्या. स्वामी महाराज हे आपले गुरु आहेत. जोही स्वामी भक्त अखंड नामस्मरण श्री स्वामी समर्थ या मंत्राचं करत असतो तर त्या व्यक्तीला स्वामी महाराज स्वतः नेहमी कायम जपत असतात. स्वामींना गुरु मानणाऱ्या आणि स्वामींची सेवा अगदी मनापासून करणाऱ्या व्यक्तीला स्वामी महाराज प्रत्येक संकटातून कायम सोडवत असतात. अशा व्यक्तींच्या पाठीशी स्वामी महाराज कायम उभे असतात. स्वामी समर्थ महाराज या ब्रह्मांडाचे संपूर्ण ब्रह्मांडाचे चालक पालक नायक आहेत आणि जोही स्वामी भक्त स्वामींना आपला गुरु मानतो तर त्या भक्ताच्या संपूर्ण संसाराची जबाबदारी स्वामी समर्थ महाराज स्वतः उचलत असतात. त्या व्यक्तीच्या सर्व अडचणी स्वामी महाराज सोडवतात. प्रत्येक संकटातून त्या व्यक्तीला त्या भक्ताला स्वामी महाराज नेहमी बाहेर काढत असतात. स्वामी समर्थ महाराजांशिवाय आपलं आयुष्य हे अपूर्ण आहे. स्वामींशिवाय आपल्या जीवनाला काहीही अर्थ नाही. स्वामी समर्थ महाराज पदोपदी आपले योग्य ते मार्गदर्शन करत असतात. आपल्या आयुष्यामध्ये स्वामी समर्थ महाराजांचे स्थान हे अनन्यसाधारण असे आहे आणि म्हणूनच आपण गुरु मानलेल्या आपल्या स्वामी समर्थ महाराजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच आपल्याला उद्या गुरुपौर्णिमा ही साजरी करायची आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त आपण सर्वांनी 21 दिवसांची, 11 दिवसांची किंवा 7 दिवसांची स्वामी समर्थ महाराजांची सेवा ही तर केलेलीच असेल तर काहींनी गुरुचरित्राचे पारायण हे सुरू केलेले असेल. तर आता 29 जुलैला उद्या बुधवारी आहे गुरुपौर्णिमा आणि ही गुरुपौर्णिमा आपल्याला घरीच कशी साजरी करायची आहे, स्वामी महाराजांना नैवेद्य काय दाखवायचा आहे, या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे का, स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर किंवा फोटोवर अभिषेक हा आपल्याला कसा करायचा आहे आणि अभिषेक करत असताना आपल्याला कोणत्या स्तोत्र आणि मंत्रांचं पठण करायचं आहे, स्वामी महाराजांची पंचोपचार पूजा ही आपल्याला उद्या कशी करायची आहे याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे खूपच महत्त्वपूर्ण ही माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा. आणि अजूनही जरी तुम्ही स्वामी महाराजांना आपलं गुरुपद हे दिलेलं नसेल तर या गुरुपौर्णिमेला स्वामी महाराजांना आपलं गुरुपद हे अवश्य द्या. आणि व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे उद्या घरीच गुरुपौर्णिमा ही त्या पद्धतीने तुम्ही साजरी करा. तर यंदा पौर्णिमेची तिथी ही केव्हा सुरू होणार आहे तर 28 तारखेला म्हणजे आजच संध्याकाळी 6:19 पौर्णिमेची तिथी ही सुरू होणार आहे. आणि उद्या 29 तारखेला बुधवारी गुरुपौर्णिमेची तिथी ही रात्री 8:06 संपणार आहे. तर याप्रमाणे बघा उद्या रात्री 8:06 पौर्णिमेची तिथी संपणार आहे. त्यामुळे सकाळपासून अगदी दिवस उगवल्यापासून दिवसभर गुरुपौर्णिमेची तिथी ही असणार आहे. आणि म्हणूनच आपण संपूर्ण दिवसभर स्वामी महाराजांची आपल्याकडनं होईल तितकी जास्त सेवाही करू शकतो. आणि दिवसभरामध्ये तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तुम्ही स्वामी महाराजांना आपलं गुरुपद हे देऊ शकतात. तर उद्या आपल्याला गुरुपौर्णिमा ही साजरी करायची आहे. तर यासाठी उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे. मग तुम्ही अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठलात आणि स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक केला, स्वामी महाराजांची पंचोपचार पूजा केली, सेवा केली तर अतिशय उत्तमच राहील. कारण सकाळची वेळ ही अतिशय प्रसन्नतेची वेळ असते आणि या काळामध्ये केलेली पूजा ही आपल्याला अधिक पटीने पुण्यफळ देऊन जाते. त्यामुळे आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि स्वच्छ स्नान आपलं आधी करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या घरातील सर्व साफसफाई स्वच्छता आपल्याला करायची आहे. तसंच आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि देवघरातील देवांची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक हा आपल्याला करायचा आहे. गुरुपौर्णिमेला आपल्याला स्वामी महाराजांची पूजा सेवा करायची आहे आणि म्हणून
तुम्हाला जर पिवळे वस्त्र जर तुमच्याकडे असतील तर पिवळे वस्त्र घालून परिधान करून स्वामींची सेवा करायला जमत असेल तर तुम्ही पिवळे वस्त्र हे नक्की परिधान करा. आणि पिवळे वस्त्र जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही काळे वस्त्र घालून स्वामी महाराजांची सेवा ही या दिवशी चुकूनही करू नका. इतर कुठल्याही रंगाचे कपडे तुम्ही घातलेत तरीही चालतील, पण काळ्या रंगाचे कपडे तुम्ही या दिवशी चुकूनही घालू नका. आपल्या देवघरातील देवांची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला देवघरामध्ये दिवा, धूप, अगरबत्ती हे सगळं लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक हा करायचा आहे. स्वामी महाराजांची सेवा करत असताना ते बघत असतात की तुम्ही स्वामी समर्थ महाराजांवर किती विश्वास ठेवतात, तुमचा किती भाव आहे, तुम्ही किती मन लावून स्वामी महाराजांची सेवा करत आहात. आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असताना ती पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने आणि विश्वासाने करायची आहे आणि पूर्ण मन लावून करायची आहे. कारण आपण किती सजावट केली, किती सुशोभीकरण केलं यापेक्षा आपण किती मनापासून सेवा केली या गोष्टीला जास्त महत्त्व आहे. स्वामी महाराजांची सेवा करत असताना आपण ती किती भान ठेवून आणि किती मन लावून सेवा करत आहोत यालाच अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आणि म्हणूनच इतर कुठल्याही गोष्टींना जास्त महत्त्व देण्यापेक्षा आपण स्वामींची सेवा करत असताना ती पूर्ण मन लावून करायची आहे. मग अर्थात तुम्हाला या दिवशी स्वामींसाठी जे काही करावं असं वाटत असेल ते तुम्ही नक्की करा, पण त्याहीपेक्षा जास्त महत्त्व तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेला द्या आणि आपलं आचरणसुद्धा अतिशय शुद्ध आणि स्वच्छ ठेवा. तर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि म्हणून स्वामी महाराजांची मूर्ती आपल्याला ताम्हणामध्ये ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला अभिषेक हा करायचा आहे. आणि हा अभिषेक करत असताना तुम्ही शुद्ध पाण्याने करा, पंचामृताने करा, दह्याने करा, हळदीने करा किंवा चंदनाने सुद्धा तुम्ही हा अभिषेक करू शकतात स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर, किंवा तुपाने सुद्धा तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक हा करू शकतात. तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर ज्या गोष्टीने अभिषेक करायला जमत असेल तर त्या गोष्टीने तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक हा करा. अगदी साध्या पाण्याने जरी तुम्ही हा अभिषेक केलात तरीसुद्धा चालेल. आणि स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करण्याआधी आपल्याला एक वेळा स्वामीस्तवन हे पठण करायचं आहे. आणि हे स्वामीस्तवन पठण करत असताना आपल्याला अभिषेक करायचा नाही आहे, फक्त स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीसमोर हात जोडून आपल्याला बसायचं आहे आणि एक वेळा स्वामीस्तवन हे पठण करायचं आहे. आणि त्यानंतर गणपती अथर्वशीर्ष हे आपल्याला एक वेळा पठण करायचं आहे. आणि हे गणपती अथर्वशीर्षम पठण करू आपण तेव्हापासून आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक हा करायचा आहे. आणि त्यानंतर 16 वेळा पुरुष सूक्त हे आपल्याला पठण करायचं आहे आणि त्याचप्रमाणे 16 वेळा श्री सूक्त हे आपल्याला पठण करायचं आहे. आणि तसंच यानंतर आपल्याला एक वेळा पवमान सूक्त हे पठण करायचं आहे. आणि यानंतर रामरक्षा या स्तोत्रातल्या पहिल्या 1 ते 9 ओव्या आपल्याला पठण करायच्या आहेत. आणि रामरक्षा या स्तोत्रातल्या पहिल्या 1 ते 9 ओव्या पठण करून झाल्यानंतर त्याच्या पुढची जी आहे त्याच्या पुढच्या ज्या ओव्या आहेत तर त्या फलश्रुती आहेत, तर ती फलश्रुती आपल्याला पठण करायची नाही आहे. तर पहिल्या 1 ते 9 ओव्यांचंच आपल्याला रामरक्षा या स्तोत्राचं पठण करायचं आहे. आणि जर तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करत असताना 16 वेळा पुरुष सूक्त आणि 16 वेळा श्री सूक्त हे पठण करता येत नसेल तर मग निदान तुम्ही एक वेळेस तरी हे श्री सूक्त आणि पुरुष सूक्त अवश्य पठण करा आणि स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करा. गणपती अथर्वशीर्ष पठण करत असताना आपल्याला फलश्रुती आपण जेव्हा पठण करू तर तेव्हा स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक हा करायचा नाही आहे, तर हात जोडून आपल्याला फक्त फलश्रुती ही पठण करायची आहे. त्याचप्रमाणे तुम्ही 16 वेळा पुरुष सूक्त आणि श्री सूक्त हे पठण करत असाल तेव्हा तुम्हाला 16व्या वेळेसच 16व्या आवर्तनालाच त्याची फलश्रुती ही पठण करायची आहे. तर याप्रमाणे आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करत असताना एक वेळा अथर्वशीर्ष हे पठण करायचं आहे, तसंच 16 वेळा पुरुष सूक्त आणि 16 वेळा श्री सूक्त पठण करायचं आहे. आणि त्यानंतर एक वेळा पवमान सूक्त पठण करायचं आहे आणि रामरक्षा या स्तोत्राच्या पहिल्या 1 ते 9 ओव्या या आपल्याला पठण करायच्या आहेत. तर याप्रमाणे या स्तोत्रांचं पठण करून आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक हा करायचा आहे. आणि त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आपल्याला ताम्हणातून उचलून घ्यायची आहे आणि ती स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहे. आणि यानंतर या मूर्तीला आपल्याला तिच्या जागेवर ठेवून द्यायची आहे. त्यानंतर स्वामी महाराजांच्या मूर्तीला आपल्याला चंदन आणि अष्टगंध हे लावायचं आहे, पण चुकूनही हळदी कुंकू हे आपल्याला स्वामी महाराजांच्या मूर्तीला लावायचं नाही आहे. तसंच हिना अत्तर हे सुद्धा आपल्याला स्वामी महाराजांच्या मूर्तीला लावायचं आहे. हिना अत्तर हे स्वामींना अतिशय प्रिय आहे आणि म्हणून हे अत्तर आपल्याला स्वामींच्या मूर्तीला लावून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे स्वामी महाराजांच्या मूर्तीला परिधान करण्यासाठी तुमच्याकडे जर काही वस्त्र असतील तर ते वस्त्र तुम्हाला यानंतर स्वामी महाराजांच्या मूर्तीला परिधान करून घ्यायचे आहेत. आणि तसंच चाफ्याचं फूल असेल तुमच्याकडे तर ते तुम्ही स्वामी महाराजांना उद्या नक्की अर्पण करा, किंवा कुठलंही पिवळं फूल असेल तुमच्याकडे तर ते फूल तुम्ही उद्या स्वामी महाराजांना अर्पण करा.
आणि अशी स्वामी महाराजांची पूजा करत असताना आपल्याला आपल्या मनामध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप हा सुरूच ठेवायचा आहे. अभिषेक करत असताना जी काही स्तोत्र आपल्याला पठण करायची आहेत तर ती सगळी स्तोत्र नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेली आहेत आणि तिथे पाहून तुम्ही ती पठण करून हा अभिषेक करायचा आहे. आणि नित्यसेवेचं पुस्तक जर तुमच्याकडे नसेल तर सगळी स्तोत्र तुम्ही यूट्यूबला सर्च करून लावून द्यायची आहेत आणि स्वामी महाराजांचा अभिषेक हा करायचा आहे. स्वामी महाराजांच्या मूर्तीला तुम्हाला फेटा जर घालायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही या दिवशी घालू शकतात. तसंच कुठली माळ असेल किंवा फुलांची माळ असेल तर ती सुद्धा तुम्ही या दिवशी स्वामी महाराजांना घालायची आहे. अशा पद्धतीने स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीची अभिषेक करून पूजा आपल्याला करायची आहे. आणि ज्यांच्याकडे स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती नाही आहे, फोटो आहे, तर त्यांनी अभिषेक हा कसा करावा? जर तुमच्याकडे स्वामी महाराजांचा फोटो असेल तर तुम्हाला फोटोवर अभिषेक हा करता येणार नाही. मग तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचा जो फोटो तुमच्याकडे आहे तर तो फोटो शुद्ध पाण्याने स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि यानंतर हा फोटो आपल्याला एका पाटावर किंवा देवघरामध्ये आहे त्या जागी तिथे ठेवून द्यायचा आहे. आणि जी काही सगळी स्तोत्र मी तुम्हाला अभिषेक करत असताना पठण करायला सांगितलेली आहेत तर ती सगळी स्तोत्र स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसमोर बसून तुम्हाला पठण करायची आहेत. आणि जशी आपण स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीची पंचोपचार पूजा करणार आहोत तशीच आपल्याला फोटोची सुद्धा पूजा करायची आहे. अभिषेक करत असताना जी काही स्तोत्र पठण करायची आहे तर ती सगळी स्तोत्र आपल्याला फोटोसमोर बसून म्हणून घ्यायची आहेत. आणि त्यानंतर स्वामींच्या फोटोला सुद्धा चंदन, अष्टगंध, हिना अत्तर हे लावायचं आहे. पिवळं फूल, चाफ्याचं फूल हे आपल्याला फोटोला अर्पण करायचं आहे. एखादी शाल तुमच्याकडे असेल तर ती सुद्धा तुम्ही फोटोला अर्पण करू शकतात. तर या पद्धतीने आपल्याला फोटोची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे. आणि यानंतर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची आरती करायची आहे. नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये ज्या काही आरत्या दिलेल्या आहेत तर त्या आरत्या आपल्याला या दिवशी करायच्या आहेत. किंवा मग जी कुठली आरती तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची येत असेल तर ती आरती तुम्हाला करायची आहे. स्वामी महाराजांची आरती करण्यापूर्वी आपल्याला स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य हा दाखवायचा आहे आणि त्यानंतर आरती करायची आहे. तर या दिवशी स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य काय दाखवावा? तर स्वामी महाराजांना पुरणपोळी ही खूप आवडायची, त्यामुळे तुम्ही या दिवशी स्वामी समर्थ महाराजांना पुरणपोळीचा नैवेद्य हा दाखवू शकतात. किंवा मग बेसनाचे लाडू हे अर्पण करू शकतात. किंवा मग खिरीचा नैवेद्यसुद्धा तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना दाखवू शकतात. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या दिवशी वरण, भात, भाजी, पोळी, खीर याचा नैवेद्य स्वामी महाराजांना दाखवा. त्याचप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांना श्रावणी शेंगा म्हणजेच घेवड्याच्या शेंगा यासुद्धा खूपच आवडायच्या. मग तुम्ही या दिवशी याचासुद्धा नैवेद्य स्वामी समर्थ महाराजांना दाखवू शकतात. किंवा मग यापैकी तुम्हाला काहीही करणं शक्य नसेल तर तुम्ही शिऱ्याचा नैवेद्य किंवा दूध साखरेचा नैवेद्यसुद्धा स्वामी महाराजांना दाखवला तरीसुद्धा चालेल. किंवा एखाद्या फळाचा, केळीचा नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालेल. कारण स्वामी महाराज हे नाही बघत की तुम्ही कशाचा नैवेद्य हा दाखवत आहात, तर त्या नैवेद्य दाखवण्यामागे तुमचा भाव काय आहे, तुमची श्रद्धा ही स्वामींप्रती किती आहे हेच स्वामी समर्थ महाराज बघत असतात. आणि म्हणून तुम्हाला ज्याही गोष्टीचा, ज्याही पदार्थाचा नैवेद्य दाखवणं स्वामी महाराजांना जमत असेल तर त्या पदार्थाचा नैवेद्य तुम्ही या दिवशी स्वामी समर्थ महाराजांना दाखवा. अर्थातच स्वामींना जे पदार्थ प्रिय आहेत तर त्या पदार्थांचाच नैवेद्य दाखवणं हे अतिशय उत्तम राहील. पण यापैकी कुठल्याही पदार्थाचा नैवेद्य दाखवणं तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही जी कुठली पोळी भाजी केलेली असेल, अगदी भाजी भाकरी जरी केलेली असेल तरी त्याचा नैवेद्य तुम्ही स्वामी महाराजांना या दिवशी दाखवला तरीसुद्धा चालेल. कारण शेवटी आपला भाव हा महत्त्वाचा आहे. पण आपण सर्व स्वामी सेवेकरी आहोत आणि स्वामी आपले गुरु आहेत आणि आपल्या गुरूंप्रती आपल्याला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण स्वामी महाराजांना त्यांच्या आवडीचा नैवेद्य हा नक्कीच दाखवू. हे मला माहीत आहे आणि म्हणून तुम्हाला ज्याही पदार्थांचा नैवेद्य स्वामी महाराजांना दाखवणं शक्य होत असेल त्या पदार्थांचा तुम्ही नैवेद्य स्वामी महाराजांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी उद्या दाखवा. तर आता बऱ्याच जणांचा प्रश्न असा आहे की उद्या गुरुपौर्णिमेला उपवास करावा का? तर असं बंधनकारक नाही आहे की गुरुपौर्णिमेला उपवास करावा. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही गुरुपौर्णिमेला उद्या उपवास हा करू शकतात. दिवसभर तुम्ही उपवास करून संध्याकाळी हा उपवास सोडू शकतात. आणि जर तुम्ही उपवास करत असाल तर स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक करून झाल्यानंतर, त्यांची पंचोपचार पूजा करून झाल्यानंतर तुम्ही त्यांना खडीसाखरेचा किंवा एखाद्या फळाचा नैवेद्य हा दाखवला तरीसुद्धा चालेल. आणि संध्याकाळी जेव्हा तुम्ही उपवास सोडाल तर तेव्हा स्वामी समर्थ महाराजांना जोही काही तुम्ही स्वयंपाक बनवला असेल, वरण, भात, भाजी, पोळी किंवा पुरणपोळीचा, तर त्याचा नैवेद्य हा दाखवायचा आहे आणि स्वामी महाराजांची आरती करायची आहे. उद्या दिवसभर उपवास करणं जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही उपवास करू शकतात, नाहीतर तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल. त्याचप्रमाणे उद्या आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात, मठात सुद्धा अवश्य जायचं आहे आणि त्यांचं दर्शन घ्यायचं आहे. तसंच स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा एक पाठ करायचा आहे. तसंच 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि 11 वेळा तारक मंत्राचं सुद्धा पठण हे आपल्याला करायचं आहे.
तर याप्रमाणे आपल्याला गुरुपौर्णिमाही साजरी करायची आहे। अशा पद्धतीने स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे आणि त्यांना नैवेद्य हा दाखवायचा आहे। आणि तसंच तुमच्या यथाशक्ती तुम्ही या दिवशी अन्नदान हे सुद्धा अवश्य करा, कारण गरीब आणि गरजू व्यक्तींना अन्नदान केल्याने स्वामी महाराज हे आपल्याला अखंड आशीर्वाद देत असतात आणि स्वामी कृपा ही आपल्याला प्राप्त होत असते। तसंच या दिवशी आपल्याला जितके स्वामी सेवेकरी या स्वामी महाराजांच्या सेवा मार्गाला जोडता येतील तितके आपण जास्तीत जास्त जोडण्याचा प्रयत्न हा करायचा आहे। दुःखामध्ये असलेल्या व्यक्तींना स्वामी मार्ग दाखवणे यापेक्षा अधिक पुण्य ते कुठलंही नाही, कारण जी व्यक्ती स्वामी मार्गामध्ये येते तर त्या मार्गामध्ये आल्यानंतर स्वामी महाराजांना गुरुपद दिल्यानंतर त्या व्यक्तीचे सर्व दुःख संकट स्वामी समर्थ महाराज नष्ट करतात, त्या व्यक्तीला संकटमुक्त करतात आणि त्यामुळे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आनंद येतो आणि त्याचं पुण्य कुठेतरी आपल्याला सुद्धा मिळत असतं। आणि म्हणूनच तुम्हाला या स्वामी मार्गामध्ये जितके व्यक्ती जोडता येतील तितके तुम्ही ते या दिवशी उद्या अवश्य जोडा। अशा पद्धतीने आपल्याला गुरुपौर्णिमा ही उद्या साजरी करायची आहे। याच पद्धतीने तुम्ही सुद्धा स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करा आणि या पद्धतीने गुरुपौर्णिमा ही साजरी करा। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।